जाईल आणि तोच प्रयत्न करायचे. टीम हडल चंद्रभागा फायटर्स सुदर्शन मयेकर आणि टीम इन ॲक्शन असेल पहिल्या डावामध्ये. 5 षटकांची लढत. 1 षटक पॉवर प्लेचं. कमीत कमी 4 गोलंदाज, जास्तीत जास्त 5 तुम्ही वापरू शकता, बरोबर आहे ना. समोर ज्या 2 4 व्हीलर आहेत व्हाईट कलरच्या कार, आपल्याला विनंती आहे त्या कारचे जे कोणी मालक आहेत किंवा चालक असतील त्या कार तिथून बाहेर काढा. आपल्या गाडीची जी काच आहे फ्रंट ग्लास ती रिफ्लेक्ट करते, त्यामुळे खेळत असताना बॅटिंग करत असताना आणि झेल घेत असताना खेळाडूंना अडथळा येतोय. त्यामुळे त्या 2 कार ज्या आहेत एकतर त्या आडव्या पार्क करा किंवा तिथून दुसऱ्या जागेमध्ये पार्क करा प्लीज. ही विनंती वजा सूचना आहे. धन्यवाद. ती दुसरी कार आहे त्यांना देखील तीच विनंती असेल. आपण आडवी कार पार्क करा किंवा ती सावलीमध्ये पार्क करा जेणेकरून ती रिफ्लेक्ट होणार नाही, याची काळजी घ्या. थँक्यू. स्ट्राईक इनला आहे टीमचं कॅप्टन बंड्या मोरे, त्याच्या बरोबरने नॉन स्ट्राईक इनला नॉन स्ट्राईक इनला आहे रुचिल. पहिले षटक सुदर्शन, पहिला चेंडू बंड्या मोरेसाठी. फुलेलींचा बॉल सरळ बॅटने सरळ लॉफ्ट केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर बंड्या मोरेच्या बॅटमधून क्लासिकल चौकार, 4 धावा. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर लावले क्षेत्ररक्षक, धावते बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा दुसरा चौकार. बंड्या मोरेची या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. 54 धावा त्याने काढल्या होत्या. आज देखील तोच खेळ ते दाखवायचे. सुदर्शन 2 चौकार आल्यानंतर अजून एक वेळेला तोच प्रयत्न आणि आता लगातारचा तिसरा चौकार. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर इसको लगा डाला, तो लाईव्ह झिंगाल आला, चौकार. लॉंग ऑफ आहे. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लीगला सिंगल मेल. स्ट्राईक रोटेट होते. आता बंड्या मोरेला थोडंसं शांत डोक्याने खेळावं लागेल कारण 3 चौकार आलेत. फुल कव्हर आहे 13. पहिल्या 4 चेंडूंवर 13 धावा वसूल केल्या. स्ट्राईक इनला आता आलाय रुचिलला संयमी खेळ दाखवणं गरजेचं, परंतु जबाबदारी बंड्या मोरेला घ्यावी लागेल कारण पहिल्या डावात जर तुम्ही फलंदाजी करताय, सुरुवात चांगली राहिली आहे, आता संत गतीने एकेरी दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतील. खराब चेंडू येतील त्यावर प्रहार करायचा आहे. मोठी फटके घेत असताना थोडीशी जोखीम होऊ शकेल, पण दुसऱ्या बाजूने सुदर्शन तयार. हलक्या हाताने कट केलाय, बॉल जाईल थर्डमॅनला. शॉर्ट थर्डमॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये मिळते सिंगल. एकेरी धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली. 5 चेंडू नंतर धावसंख्या स्कूट कार्डवर आहे 14 धावा. पहिल्या सेमीफायनलचा थरार याचसाठी केला होता. 88 की शेवटचा दिवस गोड बाबा, आणि तो दिवस आज गोड ठरणार. सुदर्शन शेवटचा चेंडू घेऊन बंड्या मोरेसाठी.
फुलटॉस आडव्या बॅटने लपेटलाय. बॉल जातोय सरळ डीप मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्डला थोडासा स्लो झालाय बॉल. या बिला नशिबाची साथ बंड्या मोरेच्या दिशेने नशिबाची साथ मिळाली. त्याच्यासोबत आज त्याचं नशीब आहे. शेवटच्या बॉलवर मिळाल्या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 16 ऑन बोर्ड. सुरुवात चांगली. फ्लाइंग स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन. आणि ती चांगली सुरुवात. पहिल्या 3 चेंडूवर 3 दमदार चौकार ठोकले होते बंड्या मोरेने. आणि त्यानंतर सांगितलं मागच्या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन्स विजेता ठरलो होतो. आता यावर्षी देखील तसाच खेळ दाखवायचं आहे. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी मी आलो. आणि त्याने सांगितलं असेल ले जाएंगे ले जाएंगे. ही खूबसूरत ट्रॉफी हम ले जाएंगे. परंतु या सामन्यामध्ये भरपूर उलटफेर बघायला मिळतील. जी कार तिथे पार्क केली जाते समोर कार पार्क करू नका. थोड्या वेळाने आपल्या गाडीची जी पुढची काच आहे ती रिफ्लेक्ट होईल. त्यामुळे आपल्याला विनंती आहे ती कार थोडंसं सावलीत पार्क करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. ओमी बाकर फिरक्यूचा जादूगर. स्ट्राईक एंडला ही रुचिल. पहिला चेंडू उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. रिव्हर्स टीम केलाय. कनेक्शन नाहीये. ती कार तिथे पार्क केली आहे. त्या दादांना विनंती आहे व्हिडिओ काढून झाला की त्या कारवाल्या दादांना सांगा ती कार थोडीशी बाहेर पार्क करा. धन्यवाद. पहिलाच बॉल उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येतात. अशा वेळेला ही चूक नाही तर ही घोड चूक ठरू शकते. थोडंसं जबाबदारीने खेळावं लागेल. ओमीने सुरुवात डॉट बॉलने केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा रुचिलसाठी. लेफ्ट ओडी विकेट. या विलाउन साईडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच टॉप नाही होणार कारण इथे अचूकता दाखवली आहे. पहिला धक्का. रुचिल बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. धक्का. यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये लागले. पॉवर प्लेचं षटक संपलं. त्यानंतर ओमीने पहिला चेंडू डॉट बॉल टाकला. दुसरा बॉल ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आणि कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. डीप मिड विकेटमध्ये झेल टिपला गेला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दीप मोरीला प्रमोट केलंय. चला दीप थोडंसं फास्ट पोचा. यंगस्टर आहे. कालच्या दिवसामध्ये प्रभावी कामगिरी त्याने केली आणि त्यामुळे आज प्रमोट केलं गेलंय. प्रमोशन मिळाले त्याचा लाभ उठवावा लागेल. धाव फलकावर धावा आहेत 16 धावा. सख्य बाहू दोन्ही मैदानामध्ये आहेत. एका बाजूला बंड्या मोरे दुसऱ्या बाजूला दीप मोरे. हे दोन बंधू मैदानामध्ये. समोर आहे ओमी बाकर. तिन्ही खेळाडू गुहागर तालुक्याला बिलॉंग करतात. धाव फलकावर आहेत 16. एक गडी बाद. चला फार वेळ घेऊ नका. टीम मीटिंग आणि चर्चेसाठी वेळ नाही आपल्याला. आज बरेच सामने पूर्ण करायचे. ओमी तयार. लेफ्ट राऊंड विकेट नाही तर यावेळेला ओडी विकेट आलाय आणि हा बॉल भन्नाट वेगाने टाकल्या. पण ये संपाय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच व्हाईट बॉलची घोषणा यावेळेला पंचांनी केली. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये 17 धावा. धाव फलकावर एक गडी बाद. फुलेलींचा बॉल. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. डोळ्यांची पापणी लवते न लवते. ओमीच्या बात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. हा त्याचा स्टॉक बॉल आहे. चांगले चेंडू तो वळवतो. नॅचरल ऑब्रिक त्याचा. खेळत असताना लेफ्ट हँडर फलंदाजांना भरपूर कस करावा लागतो. पण या वेळेला फुलेलींचा बॉल यॉर्कर त्याने टाकला. म्हणजे तो यॉर्कर देखील टाकू शकतो. फक्त कट्टरचा वापर करत नाही. अनेक वेगवेगळे चेंडू त्याच्याकडे आहेत. त्यामधला यॉर्कर त्याने टाकला. पुढच्या चेंडूसाठी तयार. दीप. फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज ओमीने झेल टिपलाय. कॉट अँड बोलच्या रूपाने दुसरा धक्का बसेल वीर भराडीन टीमला. दीप मोरे बॅक टू डग आउट.
चालू करावी लागतात. आता मैदानामध्ये प्रतीक धावांचं प्रतीक बनेल का टीमसाठी? सध्या धाव फलकावर आहेत 17 धावा, 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्यात. पहिलाच बॉल खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. मालवणी भाषेत सांगायचं झालं तर बघताय भजी आणि मागताय वडे, अशी परिस्थिती पहिल्याच बॉलवर प्रतीकची. आणि हा बॉल चाललाय डॉट बॉल, हे करून चालला नाही. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. दुसऱ्या बाजूने बंड्या मोरे सीट झालाय, त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं. आतापर्यंत एक एक्स्ट्रा दाबले, त्यानंतर बाकीचे 5 चेंडू, 2 विकेट आले, 3 चेंडू निर्धाव. मात्र शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन आहे चेंडूला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय, तोपर्यंत दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. अखेर या षटकामध्ये 3 धावा आल्या. 2 षटकांचा केस संपलाय. धाव फलकावर धावा आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 19 धावा, 2 गडी बाद. वीर भराडी निलिमन रीड हा संघ पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करतोय. मंचावर अनेक मान्यवर आपण बघतोय. या स्पर्धेचं नेतृत्व ज्यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण अनुभवतोय. तिसऱ्या पर्वाचा सोहळा आपल्या सर्वांचे लाडके दादा, कालच ज्यांचा जन्मदिवस वाढदिवस आपण साजरा केला, असे आदरणीय विवेकदादा सुर्वे, सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक राजकीय याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या समाज बांधवांसाठी सातत्याने 24/7 उपस्थित असणारं एकमेव युवा नेतृत्व म्हणजेच आपले विवेकदादा. त्याचबरोबर अनेक मान्यवर मंचावर आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. सर्व संघ मालक, सर्व खेळाडू, लोक आते गए कारवा बनता गया. या तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ जो ठरेल त्याच्या नावावर असते ती ट्रॉफी. आमच्या मुख्य मंचावर ट्रॉफी, जी चमकणारी ट्रॉफी आहे, डोळ्यांचं पारणं लगेचच फिरलं जातं. अनेकांनी ती ट्रॉफी पाहिल्यानंतर लगेचच वाह काय ट्रॉफी आहे असेच उद्गार काढले. चला तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुमित वागदरी, साखरपा परिसरातील खेळाडू तिसऱ्या षटकासाठी दाखल झालाय. स्ट्राईक एंडला आहे बंड्या. पहिला चेंडू बंड्यासाठी. पहिलाच बॉल वेट केलाय, हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न शर्तीचे केले, अखेर बॉल पडलाय बाउंड्री रोपवर आणि त्यामुळे मिळतोय षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट डॉट विनवर यावेळेला तयार नव्हता, पण तू लास्ट मोमेंटला डबल माइंडेड झालेला बंड्या या फटक्यासाठी प्रयत्न करताना बघायला मिळाला. एलिव्हेशन भरपूर होतं, लांबी गाठली. अखेर क्षेत्ररक्षकांनी थोडासा लिफ्ट करा ते असंच म्हटलं, पण हातातून बॉल निसटला आणि तिकडे मिळाला षटकार. बरोबर धाव फलकावर 25 धावा. तिसऱ्या षटकामध्ये सुमितचं स्वागत षटकाराने झालंय. बॅट चिकट एज अँड टेकन गॉड बिहाइंडच्या रूपाने फलंदाज बाद होईल. बंड्या मोरे टीमचा कॅप्टन डगआउटच्या दिशेने परतीला. 25 धावा, 3 गडी बाद. किट बंड्या मोरे बाद झालाय. अजून एक वेळेला तो मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. प्रश्न असेल गरज होती का, तर उत्तर येईल गरज नव्हती, कारण पहिल्या बॉलवर ते जीवनदान मिळत असताना षटकार मिळाला. त्यानंतर लगेचच आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे अंगलट आलाय. बाकीचं काम यष्टीरक्षकांनी पूर्ण केलं. तिसरा धक्का, सुमितच्या खात्यामध्ये विकेट. ग्वागर परिसरातील एक समालोचक आमचे मित्र चेतनजी गुरव देखील आज उपस्थित आहेत. आपले देखील भंडारी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. आपण मंचावर असं बाकी विनंती. नवीन फलंदाज मैदानामध्ये साई बनप म्हणजेच बंटी. मृणालजी आणि संतोषजींच्या दरम्यान देखील चर्चा रंगली आहे. या स्पर्धेसाठी यांचं देखील योगदान आपण प्रत्येक दिवशी अनुभवले. नवीन फलंदाज मैदानामध्ये, आता बंटीला जबाबदारीने खेळावं लागेल. पहिलाच बॉल हवेत, एलिव्हेशन, लांबी, बॉल गेलाय काळबादेवी गावाला प्रदक्षिणा घालण्यासाठी. पहिला बॉल, त्यावर षटकार.
मेल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. षटकार ठोकलाय बंटीने, मैदानाच्या आतमध्ये गेला. पहिलाच बॉल, उत्तुंग षटकार. धावसंख्या वाढते, 31 धावा, धाव फलकावर. 3 गडी बाद. सुमित पुढचा चेंडू घेऊन बंटीसाठी. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता, प्लेन मिस. गती थोडीशी वाढवली, टप्पा पुढे घेतला. वेगवान चेंडूच्या प्रयत्नात होताच बंटी, परंतु लवकर कमिट झाला, त्यामुळे कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. आणि अखेर हा डॉट बॉल. 2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. 5 षटकांची लढत आहे. यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक चांगला धाव फलक उभारावा लागेल. सुमित पुढचा चेंडू घेऊन बंटीसाठी. पुढे सरसावलाय, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आणि यावेळेला फुललींचा बॉल. बॅटची कड घेत असताना एक धाव मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 32 धावा, 3 गडी बाद. बत्तीस धाव फलकावर लागल्या, 3 गडी बाद. शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 3चा. अजून एक वेळेला फुललींचा बॉल. चांगला यॉर्कर टाकलाय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 3 नंतर 32, 3 गडी बाद. येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक, त्यामध्ये धावा काढाव्या लागतील. ऐकूया एक सुमधुर संगीत. षटकांसाठी 4 फ्रेश बॉलर आहेत आणि त्यानंतर 5व्या षटकाला तुम्ही आज दुसरा गोलंदाज वापरू शकता. एकाला 2 आहेत खरं, परंतु पहिल्या 4 ओव्हरसाठी फ्रेश बॉलर आहेत. आलाय. ऋषिकेश महाकाळ म्हणजेच पप्पू गोलंदाजीसाठी आल्या. 4थ्या षटकामध्ये समोर आहे साई बनप म्हणजेच बंटी. धाव फुलकावर आहेत. 32 धावा, 3 गडी बाद. धावा पाहिजेत. पहिल्या सेमीफायनलचा थरारी ते रंगलाय. चला फार वेळ घेऊ नका, अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पप्पू पहिला चेंडू ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकलाय. आता प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. गोईंग गोईंग गॉन. षटकार. आम्हाला भेटला, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की आज मला चांगलं खेळायचं आहे, तर माझ्या संघासाठी मला चांगले योगदान देत असताना फायनलचं तिकीट मिळवून द्यायचं आहे. आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. 2 षटकार त्यांनी ठोकलेत. पुढच्या चेंडूसाठी सज्ज आहे. स्वागत केलंय पप्पूचं. या बिला लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेल्या बॉल. व्हाईट बॉलची घोषणा. पहिल्या बॉलवर आलेला षटकार, त्यानंतर त्याचं दबाव आणि त्याचा दबाव इथे हाताळण्यामध्ये अपयश आलंय. 39 धावा धाव फलकावर. 11 चेंडू अजूनही पहिल्या डावातले शिल्लक आहेत. बंटी स्ट्राईक एंडला. पप्पू ओव्हर दी विकेटने तयार. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता, मात्र थोडीशी लाईन बाहेर ठेवली, लवकर कमिट झाला. थोडासा वेट करत असताना वाट लावायची, पण तो दुसरा चेंडू ज्या वेळेला व्हाईट बॉल टाकला गेला त्यावेळेला दबाव दिसला, पण तो आता त्या दबावातून प्रभाव दाखवलाय पप्पूने. आणि उन्हाळी पावसाळी क्रिकेटची मी देखील पाहिलेली आहेत. मी माझ्या विरोधात खेळत असताना तुला थोडी जबाबदारी दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, ओमी बाकरच्या हातामध्ये चावून फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. बंटी बॅक टू द आउट.
षटकार. दुसऱ्या बॉलवर निर्धाव चेंडू आणि तिसरा बॉल विकेट. फ्री होम डिलिव्हरी. सरळ डिपेंड विकेटला. एक चांगला झेल टिपला उमी बागकरने. आणि आता मैदानामध्ये नवीन फलंदाज झालाय आशिष. धावांसाठी कोशिश करावी लागेल. पहिला चेंडू समोर खेळाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये काव कॉर्नरला. एक धाव यावेला मेल. एका धावीने धाव फलकावर धावा झालेत 40 धावा. 4 गडी बाद 40. चौथ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावर. पप्पूने चांगलं कमबॅक केला. आता स्ट्राईक एंडला आलाय. प्रतीक आहे स्ट्राईक एंडला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लवकर कमिट झाला. बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड केलाय. प्ले अँड मिस ब्लाइंड स्ट्रोक. धावा गरजेच्या आहेत या षटकामध्ये. फक्त 5 चेंडूवर 7 धावा खर्च केल्या. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतरच्या 4 चेंडूवर 8 धावा खर्च केल्यात. परंतु त्यानंतरचे 4 चेंडू जर पाहिले तर 2 चेंडू त्यामध्ये निर्धाव आहेत. आणि त्याचं कारण लाईनमध्ये बदल केला. आता शेवटचा चेंडू या षटकामध्ये. अगू टप्प्याचा होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्वतः यष्टीरक्षक टीमचं कॅप्टन सुदर्शन चेंडूच्या खाली झेल टिपतोय. 5वा धक्का बसतोय वीर भराडीन री टीमला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर आहेत 40 धावा. थँक्यू. शेवटच्या षटकासाठी आता पुन्हा उमीला ती जबाबदारी दिली गेली. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने धावा वाचवल्या. विकेट घेतली. आणि त्यामुळे पुन्हा त्याच्यावरच तो विश्वास ठेवला गेलाय. 4 नंतर 40 आहेत. चंद्रभागा फायटर कुमार श्रमिकजी बाटकर यांच्या मालकीचा संघ आहे. पहिलाच बॉल. पिकअप शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर आत. बॉल बाहेर. षटकार. कमिट करत असताना लवकर ऍक्सेस केला बॉलला आणि सरळ पाठवून दिला. डीप स्पिरिट सीमारेषेच्या बाहेर. रिअल टाइम रिप्ले मध्ये देखील बघायला मिळेल. बॅट नाही तर तलवार फिरवली. पहिल्याच बॉलवर षटकार ओमी बाकरच्या विरोधामध्ये आलाय. दुसरा बॉल जलद गतीने टाकला. एक्सप्रेस बॉल होता. हे व्हेरिएशन जमलं पाहिजे. पहिल्या बॉलवर षटकाराला हेच घडलं होतं. ज्यावेळेला पहिलं षटक टाकलं तो ओमीने त्याच्या कोट्यातलं. त्यावेळेला त्याच्या विरोधात षटकार आल्यानंतर त्याने विकेट घेतली. आता फुल टॉस होता. 2 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट स्टॉप मध्ये एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल परंतु यावेळेला ती दुसरी धाव मिळणार नाही. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर झाल्या 47 धावा. 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या डावमध्ये शिल्लक 5 षटकांची ही लढत आहे. चला स्पीड अप करा. शेवटची 4 चेंडू शिल्लक पहिल्या डावामध्ये. अगू टप्प्याचा बॉल होता. बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल सही लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावा. 50 अप. धावसंख्या स्कोर कार्डवर 51 धावा. गडी बाद झालीत आतापर्यंत 5. वीर भराडी 11. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 3 बॉलवर 11 धावा खर्च झाले या ओव्हरमध्ये. परंतु 60च्या पलीकडे जावं लागेल कारण चंद्रभागा फायटर हा संघ देखील तेवढाच मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. अनेक तारे सितारे या संघात खेळत आहेत. परंतु जरी तुम्ही कितीही मोठी तारे असली तरी सामाजिक बांधिलकी जपत असताना त्यावेळेला तुम्हाला डाऊन टू अर्थ राहून खेळावं लागतं. फटका हवेत आहे. फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. विकेट किपर झेल टिपलाय. फलंदाज बाद.
लारा मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 3 चेंडू जागी शिल्लक आहे. पुन्हा आपण चर्चा केली तुम्ही किती मोठे स्टार खेळाडू आहेत. याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. ज्या वेळेला एखादी स्पर्धा तुम्ही खेळता त्या स्पर्धेमध्ये त्या आयोजकांचं रिस्पेक्ट करणं तुम्हाला गरजेचं असतं. कारण ती स्पर्धा ही तुमच्यासाठी असते. तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म एक ओळख मिळवून देण्यासाठी ती स्पर्धा आयोजित केलेली असते. आणि त्याही पलीकडे जात असताना जेव्हा सामाजिक बांधिलकी आपण जपतो त्यावेळेला तुम्ही त्या स्पर्धेत खेळता. समाज बांधव म्हणून त्या स्पर्धेचा जोही नियमांचा पायंडा असतो तो तुम्हाला फॉलो करावा लागतो. आणि तेव्हाच तुम्ही किती मोठे खेळाडू आहेत याची प्रचिती येते. तुम्ही अनेक मैदानं गाजवली असतील परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर तुम्हाला काही गोष्टींमध्ये स्वतःलाच डाऊन तर ठेवावं लागतं. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. दुहेरीच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 53 धावा. पहिल्या डावाचा की संपलाय. 5 नंतर 53-54 धावांचं लक्ष असेल चंद्रभागा फायटरच्या समोर. 30 चेंडू आणि 54 धावा बनवल्या जातील का? आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर या धावा बनवाव्या लागतील. पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळेल लगेचच होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात. चला फार बी घेऊ नका. एका रांगेत मैदानाचा एका रांगेत मैदानाच्या बाहेर या. धन्यवाद. हॅलो.
चला क्रांती 11 वरोडे संघाचा कर्णधार त्वरित यायचा नाणेफेकीसाठी. वारंवार सूचना दिली जाते आपल्या संघाला, ह्याची दखल घ्या. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 54 धावांचं लक्ष चंद्रभागा फायटर या टीमच्या समोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. फलंदाज म्हणून सुदर्शन मयेकर, त्याच्या बरोबरने प्रणव देवकर. गुहागर तालुक्यातून हा खेळाडू दाखल झाले. दुसऱ्या बाजूला सडीवाडी परिसरातील खेळाडू. आणि आता हे दोन फलंदाज सुरुवात करतील. समोर आहे तेजस पडबळ, लारा या नावाने परिचित हा खेळाडू. गेली अनेक वर्ष क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये याचं नाव देखील चर्चेत राहिलं. एक वेगवान गोलंदाज. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेच आणि ते घेऊन आलंय ते तेजस पडबळ. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर लावला गेलाय. डीप मिड विकेट नाहीये. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पॉइंट, कव्हर, मिड ऑफ हे 30 यार्ड वर्तुळावर असताना तेजस पहिला बॉल. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर उडवलंय, सरळ लँड केलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. तुम्ही किती असाल हुशार, तुम्ही किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकाल यॉर्कर, तर मी खेळ हेलिकॉप्टर. षटकार. अजून एक वेळेला स्लॉग हिट केलाय, गुटगा टेकवला आणि सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. लगातारचा दुसरा षटकार. सुदर्शनच्या बॅट मधून 6 धावा. का सातत्याने चर्चेत राहतो. कम खर्चा ज्यादा चर्चा, दोन्ही फटके वाखाणण्या जोगे होते. त्यानंतर तिसरा देखील आलाय. अजून एक बेला स्लॉग स्वीप. बॉल स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लगातारचे 3 षटकार, 6 धावा. वर पहिल्याच ओव्हरमध्ये सामन्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. 3 षटकार ठोकलेत आणि सांगितलंय वाडा कुणाचा असो, आज राडा करायला मी तयार आहे. अजून एक लगातारचा 4था षटकार. पहिल्या 4 चेंडूवर 24 धावा खर्च केल्यात तेजस पडबळने. डोक्याला मुंग्या आल्या असतील आता बंड्या मोरेच्या, कारण पहिल्या षटकात 24 आले. 54 बनवायचे. सामन्याची पूर्णपणे हवा काढली आहे, पण तो आता या मॅच मध्ये उलटफेर करण्यासाठी तुम्हाला रोखावं लागेल फलंदाजांना. चंद्रभागा फायटर नावातच फाईट आहे आणि आता चांगली फाईट. तर नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन पोहोचलेत. चला आकाश. या बिला येस नो वेट. तो कॉल थोडासा चुकला होता, परंतु विकेट मिळाली नाहीये. बचाव झालाय. दोन्ही फलंदाज सुरक्षित आणि बऱ्याच वेळानंतर ती एक धाव खात्यामध्ये जमा झाली. धाव फलकावर आहेत 25. 54 धावांचा पाठलाग करायचा. अजून 29 धावांची आहे गरज. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. पहिला धक्का. फलंदाज बाद.
आणि दुसऱ्या बाजूला क्रांती इलेव्हन वरवडे संघाकडून स्वतः राजकिरण आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करतोय. त्याच्या साथीला प्रथमेश देखील चर्चेत राहिलाय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल बापाने कॉल केला हेड आणि हेड आलाय. नाणेफेकीचा कौल गेलाय रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या बाजूने. 4 षटकांचा सामना आहे. किती काय कराल आणि किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. नक्कीच या ठिकाणी आता आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. या ठिकाणी थोडासा वाढाचा रुख सुद्धा बदलला आहे. तद्वरित आता फलंदाजी करताना आपण पाहतो की पहिल्या इनिंगमध्ये या ठिकाणी 52 धावा लागलं होतं. तद्वरून त्या सुदर्शनाच्या बॅटमधून चांगले फटके निघाले होते. एक वाऱ्याची साथ सुद्धा नक्कीच चेसिंगच्या आपल्याला मिळेल. नक्कीच कमी धावसंख्येत रोखण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. किती धावांपर्यंत रोखलं जाईल इथून पुढे हे देखील पाहणं गरजेचं आहे. विश ऑल द बेस्ट. रत्नदीप पाटीलवाडी संघ बाबा होता आपल्या समवेत. दुसऱ्या बाजूला क्रांती इलेव्हन वरोडे संघाकडून नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना किती धावांचं योगदान रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या विरोधात ठेवलं जाईल. धावसंख्या जेवढी आता त्यांच्यासमोर आम्हाला जास्तीत जास्त उभारता येईल तेवढी आम्ही उभारू. कारण की पहिले 2 मॅच आम्ही चेसिंगच केले आणि आता आम्हाला ही फलंदाजी आलेली आहे. त्यामुळे 50 क्रॉस करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हा सामना किती महत्त्वाचा आहे तुमच्या संघासाठी. आता 2 दिवस एवढी मेहनत केली सगळ्या टीमने. त्यामुळे हा सामना किंवा पहिले 2 झाले तेही तेवढेच महत्त्वाचे होते आणि हाही तेवढंच महत्त्वाचं आहे. आज जिंकणे आम्हाला महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जिंकून आम्ही सेमीफायनल खेळू शकतो यांच्यावर. त्यामुळे आम्हाला हा जिंकणे गरजेचंच आहे. दोन्ही संघ चांगल्या ताकदीने पुढच्या सामन्यामध्ये खेळताना दिसतील. तुम्हाला देखील विश ऑल द बेस्ट. जाऊया कमेंट्री बॉक्सच्या दिशेने. गोपी सर धन्यवाद. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू अभित 2 क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण तो अखेर तो चेंडू थांबवला गेला. तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये जमा होतील. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे. 1 गडी बाद 28 धावा. दीप पुढचा चेंडू घेऊन पुढे होता बॉल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह जाईल पुन्हा डीप मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मी ते फक्त एकच धाव आणि एका धावी बरोबर 29 वर पोहोचलाय धावफलक. पहिल्या ओव्हरमध्ये तेजस पडवळ लाराला अक्षरशः त्याच्यावर तुटून पडला सुदर्शन मयेकर. त्याने लगातार 3 षटकार ठोकले. 4 षटकार ठोकले तब्बल. आणि का सातत्याने चर्चेत राहतो आपण याचं उत्तम उदाहरण दिलं. फुलेलींचा बॉल बॉडीला स्ट्रेच करत असताना खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑनला. थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला दुसरी धाव घ्यायची होती आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये स्ट्रॉंग अपील. परंतु या वेळेला पंचांचा नकार येतोय. एकदा या वेळेला पूर्ण होईल. येस नो वेट. अखेर फलंदाज पोहोचलाय. सुदर्शनची विकेट भरपूर महत्वाची. डेंजर इनला तो धावत होता. कॉलिंग थोडस चुकलं होतं परंतु त्यानंतर जीवाची बाजी त्याने लावली आणि तो पोहोचलाय. स्ट्रॉंग अपील केलं. बंड्याने बॉल कलेक्ट करत असताना यष्टी उडवली परंतु तोपर्यंत बॅट ट्रॅक करत असताना फलंदाज सुरक्षित. एकदम खात्यामध्ये जमा झाले. धावफल कव्हर आहे 30. अजूनही 24 धावांची आहे गरज. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 54च लक्ष. सुदर्शनची विकेट भरपूर महत्वाची असेल. सोन्यापेक्षा महाग असेल ती विकेट. कारण हा खेळाडू ज्या वेगाने धावा काढतोय फलंदाजी करतोय त्याला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. वीर भराडी निलेबंद रीड संघासाठी प्रयत्न करायचा आहे. मागच्या बॉलवर जीवनदान. या बॉलवर विकेट. बिग विकेट आउट. आता सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकेल असं चित्र आहे कारण मोठी विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर आहेत 31 धावा 2 गडी बाद.
18 बॉलमध्ये 23. मॅच संपलेली नाहीये दोन्ही टीमसाठी. मॅच ऑन, गेम ऑन, टीव्ही ठेवा ऑन. आता हा सामना देखील चांगला रंगील. 18 मध्ये 23 पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये. सुहेजित दाखल झालाय. पहिल्या दिवशी याचा देखील बहारदार खेळ आपण पाहिला, पण तो आता येणारे 18 चेंडू 23 धावा. या षटकांमध्ये धावा रोखाव्या लागतील. सुदर्शनची बहुमूल्य विकेट प्राप्त झाली आहे, त्यामुळे थोडंसं कमबॅक वीर बराडी निलिबंध रीड संघाचं या सामन्यामध्ये होताना बघायला मिळते. परंतु अजूनही अनेक मातबर फलंदाज या संघामध्ये आहेत. बॅटिंग लाईनअपमध्ये खोली आहे, त्यामुळे थोडीशी नजर ठेवावी लागेल. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील झालाय. आशिष आलाय षटक क्रमांक 3 साठी. 18 मध्ये 23. पहिला चेंडू आशिषचा. पहिलाच बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न. यस्तीला खेटून उभा यस्ती रक्षक बंड्या मोरे. पहिलाच बॉल डॉट बॉल. बाबा गेलो पंढरपुरात. इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 17 चेंडू आणि 23 धावांची आहे आता गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल डॉट बॉल. दुसरा चेंडू खोदून काढलाय. बॉल ड्राईव्ह केले. बॉलला बॉल चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने पोहोचला. सिंगल मिथे. सुईजित स्ट्राईक एंडला आलाय. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड राखी 32 धाबा अजूनही बनवायचे 22. 16 चेंडू मध्ये 22 धावा. 54 धावांचं लक्ष. सामना चांगला रंगेल. 5 षटकांची लढत. यानंतरचे सामने असतील 4 षटकांचे. अंतिम दिवस या स्पर्धेचा 5वा आणि अंतिम दिवस. हलक्या हाताने टॅप करायचा होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी. अजून एक डॉट बॉल. आता डगआउट मधून कानमंत्र दिला जातोय. अजूनही उमी बाकर सारखा एक मातब्बर खेळाडू सध्या डगआउट मध्ये आहे टीमच्या, जो कधी सामना फिरवू शकतो. जरी सुदर्शन बाद झाला असेल तरी अनेक मातब्बर फलंदाज आहेत, परंतु सध्या आशिषची कोशिश चांगली राहिली. आडव्या बॅटने पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल. सुहेजित बॅक टू डगआउट. आउट. फलंदाज बाद. उमी बाकर त्याच कारण होतं. सुईजित बाद झाला. विकेट आल्यात. आता समीकरण आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू मध्ये 22 धावा. मध्ये 22. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू टाकलेत. 1 धाव खर्च केली. 1 विकेट. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पण आता उमी बाकर सारखा एक मातब्बर फलंदाज मैदानामध्ये आलाय. त्याला रोखण्याचा टास्क पूर्ण करावा लागेल. पुढचा चेंडू ओमीसाठी हा पहिला चेंडू आहे. पहिलाच बॉल. काठी काढली. दांडीगुल. ओमीला पडली भूल. गोलंदाजाने केले दांडीगुल. फलंदाज बाद. बिग विकेट. व्यक्तिमत्व आणि गुहागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय प्रणवजी पोळेकर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. भंडारी प्रीमियर लीग 2026
तिसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ आपण खेळताना बघितलेला आहे. आणि ते प्रणवजी बोळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. शेवटचा बॉल आता या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, कडक बेधडक षटकार, 6 धावा. अनेक स्पर्धांमध्ये मायरा 11 हा संघ देखील आपण बघितलाय. त्या संघाचे संघ मालक हे क्रिकेटवेड व्यक्तिमत्व गोवागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य प्रणवजी बोळेकर साहेब हे देखील आज आवर्जून उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेतात. आता समीकरण बदललंय. 12 बॉलमध्ये बनवायचे 16 धावा. शेवटचा बॉल म्हणजे मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं असा तो चेंडू टाकला गेला आणि त्यावर तो षटकार टोकलाय. चौथ्या षटकासाठी गोलंदाज तयार. रुचिल आलाय. रुचिलच्या समोर येते फलंदाज तयार. 12 बॉलमध्ये बनवायचे 16 धावा. पहिला चेंडू तयार. थांबा थांबा, मागे बघा, पीछे देखो पीछे. रनवे मध्ये थांबलाय. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं आणि ती संत गती यावीला गरजेची असेल. 12 मध्ये बनवायचे 16 धावा. रुचिलचा पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. 6 धावा. षटकार आता समीकरण 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 10 धावा. अनिश्चिततेने भरलेला खेळ. रुची लोअर दी विकेटने आडव्या बॅटने हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मधून धावतोय. बॉल थांबवण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला 2 धावा मिळतील. फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळणार? तिसऱ्या पर्वाचा फायनलिस्ट म्हणून पहिला संघ कोणता ठरणार याचं उत्तर येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळेल. या 2 संघांमधला एक संघ फायनलचे तिकीट मिळवेल. चला स्पीडअप करा, फार वेळ घेता येणार नाहीये. रुचिल या षटकातला पुढचा चेंडू. 5 धावांची अजूनही गरज. समीकरण बदलेल. 7 चेंडू 5 धावा. हे समीकरण आता पूर्ण करायचंय. डगआउट म्हणून सांगितलंय पप्पू दादा. धावा येणं गरजेचं. एकच वादा पप्पू दादा. आता पप्पूला बॅट मधून धावा काढाव्या लागतील. 7 मध्ये 5. शेवटचा बॉल. नशिबाची साथ मिळेल का? रुचिल पप्पूसाठी ओर दी विकेटने. फुलेलेंचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण तो त्यानंतर थ्रो केलाय आणि या वेळेला ती एक धाव मिळेल असं आशा असतानाच फलंदाज बहुधा इथे पोचलाय.
म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. रुचिरला तो अति आत्मविश्वास या बॉलवर नडला, त्याने थ्रो केला आणि ती एक्स्ट्रा धाव मिळाली. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. एक विशेष सन्मान केला जाईल आज सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेदरम्यान उपस्थित असणारे प्रणवजी पोळेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आमच्या आयोजन समितीच्या वतीने. आदरणीय विवेकदादा सुर्वे यांना विनंती करतो की आपण आपल्या भंडारी प्रीमियर लीग 2026 सन्मान चिन्ह देऊन प्रणवजी पोळेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि बरोबरच सतीश आदनकर साहेब देखील आहेत तिकडे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आलेल्या आमच्या अतिथींचा सन्मान केला जातोय. नवनिर्वाचित गोआगर पंचायत समितीचे सदस्य, क्रिकेटवेडे व्यक्तिमत्व, एक उद्योजक, अनेक भूमिका पत्रकारितेमध्ये देखील यांचं नाव होतं. पत्रकारितेमध्ये देखील त्यांचं चांगलं कामकाज. प्रणवजी पोळेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे 4 धावा. तो इतिहास आठवावा लागेल. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. तेजस पडबळ पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर महागडा ठरला. तो या षटकामध्ये तो करामत करेल का? मागच्या षटकामध्ये तो आलेला षटकार, मागच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकात या त्यावेळेला आपण सुरुवात झाली होती दुसऱ्या डावाची, त्यावेळेला 25 खर्च केल्यावर तो पुन्हा देऊ. रुचिलने ज्या 12 धावा खर्च केल्या तिथे धावा थोड्याशा कमी खर्च करणं अपेक्षित होतं. आता 6 बॉलमध्ये बनवायचे 4 धावा. पप्पू आहे स्ट्राईक एंडला. समोर तेजस. पहिला चेंडू, पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलाय. धाव घ्यायची आणि पहिल्या बॉलवर धाव बाद. 5 चेंडू 4 धावांची गरज. चर्चा रंगली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये नेमकं काय करायचं? समीर दादा बोरकर या संघासाठी संघ मालकाच्या भूमिकेत, पण आता क्रांती 11 उत्तरतील रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या विरोधात ज्या संघाने आजच्या सकाळ सत्रामध्ये अनेक उलटफेर केले. शेवटच्या चेंडूवर षटकार मारत असताना रत्नदीप पाटीलवाडीने तो सामना जिंकला होता. पण या सामन्यावर सर्वांच्या नजरा, कारण सेमीफायनल नंबर 1 इथे रंगली आहे. आता समीकरण 5 चेंडूमध्ये 4 धावांचं. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाले सुमित. समोर आहे तेजस. चला स्पीडअप करा, फार वेग घेऊ नका. पंचाने विनंती, ऑन फील्ड आपण सूचना द्या. तेजस ओटी विकेटने हा चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी मिळवत पहिले फायनलिस्ट भंडारी प्रीमियर लीग 2026च्या 3ऱ्या पर्वामध्ये पहिला संघ फायनल मध्ये दाखल झालाय. चंद्रभागा फायटर्स. अभिनंदन.